श्री स्वामी समर्थ माऊली. आपण आज श्री स्वामी समर्थ महाराजचं एक छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन एक मंदिर वगैरे बनलेलं आहे. ते स्वामी समर्थाची स्थापना वगैरे केलेली आहे. हे मंदिर छत्रपती संभाजीनगरपासून 40 किलोमीटर अंतरावरती, करमाड नंतर पिंपरी राजानंतर चितेपिंपळापासून 1 किलोमीटर अंतरावरती आहे. तुम्हाला इथे येणे असेल तर ॲड्रेस आहे मंदिराचा, स्वामी समर्थाचा. आपण इथे आलेलो आहे. असा कच्चा रोड आहे इथे मध्ये जाण्यासाठी आणि आपण मंदिराजवळ जाणार आहेत थोड्या वेळात. आता एकदम निसर्गरम्य वातावरण आहे इथे आपल्याला बघण्यासाठी. हे समोरचं मंदिर आहे बघा मित्रांनो, खूप छान मंदिर आहे. आणखीन मंदिराचं काम भरपूर बाकी आहे मला वाटतं, आणि आपण ते जाऊ आता. आणि पूर्ण 3 का 2 एकरमध्ये पूर्ण मंदिराचं काम करायचं बाकी आहे. आणखीन 1 वर्षापासून मंदिराचं काम चालू आहे. आता हे फ्रंट गेट आहे मंदिराचं. इथं स्वामी समर्थाचे मंदिराचे वरती बोर्डवर लावलेलं आहे. हे फ्रंट साईड आहे मंदिराची. मला वाटलं साईडला एक मठ आहे आपला स्वामी समर्थाचा, तिथं सेविकरी वगैरे राहतात. हे साईडचं वातावरण बघा स्वामी महाराजचं मंदिराचं. इथं आणखीन गौशाळा वगैरे बांधणार म्हणे. आणि कधी पण मंदिरात जाण्यास पहिले स्वामी समर्थाला दर्शनास पहिले आपले हातपायवर धुवावं लागतात. हा नियम आहे. आपण मठात जावा किंवा कोणत्या मंदिरामध्ये जावे स्वामी महाराजच्या, तर आपल्याला हातपाय धुवायची गरज आहे, कारण की स्वामी समर्थाला ते आवडत नाही. इथं मंदिराविषयी माहिती दिलेली आहे. इथं गौशाळा वगैरे बनण्यास बाकी आहे आणखीन, पण इथं भरपूर गाई वगैरे आहे. इथे आपला इथे माझ्यासोबत ऋषी वगैरे सोबत आला होता. ऋषी आपला सिनेमॅटिक व्हिडिओ बनवतो. त्याची इंस्टा ID आहे सिनेमॅटिक ऋषी पाटील 43, आणि त्याचा मोबाईल नंबर आहे 9067110290. हा तुम्हाला एखादी नवीन गाडी वगैरे घेणं असेल तर, तुम्हाला सिनेमॅटिक व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्हाला ऋषी पाटील हा तुम्हाला व्हिडिओ वगैरे बनवून देईन. तो चार्जेस वगैरे येतो 1000 रुपये 1500 रुपये चार्ज व्हिडिओ बनवायचे. तुम्हाला ते बनवून देईन. तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे. नंबर परत सांगतो मी 9067110290. इंस्टा ID आहे सिनेमॅटिक ऋषी पाटील 43. इथे स्वामी समर्थाचा मठ आहे. इथे हवन वगैरे होते इथे, आणि स्वामी समर्थाचा इथे खूप मोठा फोटो आहे. इथे आपण दर्शन वगैरे घेऊ. आता समोर बघसाल तुम्ही, इथं हवन वगैरे होते. दर्शन वगैरे घेऊन आता सध्या नवीन काम असल्यामुळे नाही का भरपूर काम पेंडिंग आहे. त्यासाठी आपण पुढे आणखीन मंदिर बघूच. मी दर्शन वगैरे घेतलं स्वामी समर्थाचं. आता आपण पुढे बघसाल आता मंदिर कसं आहे. चला आपण थोडं पुढं बघू. आता हे मंदिर बघा, मंदिर एकदम छान आहे. मंदिराला कलर वगैरे मारलेला नाही, पण मंदिर एकदम भारी वाटतं. निसर्गरम्य वातावरण आहे. सध्या झाडं वगैरे लावलेले आहे इथे, पण झाडं सध्या लहान असल्यामुळं आणखीन एवढं भारी वाटत नाही. आपला ऋषी व्हिडिओ वगैरे काढते मध्ये, खूप छान व्हिडिओ काढतो तो. आणि तो स्वामी समर्थाचा खूप मोठा भक्त आहे. तो म्हणे सकाळी चाल म्हणे, आपल्याला नवीन मंदिर वगैरे बनलेलं आहे म्हणे, स्थापना झाली स्वामी महाराजची, तर आपण जाऊ म्हणते ते दर्शनाला. चला म्हटलं सकाळी. मग आता आपण मंदिराच्या वर आसपास आलो तर मंदिर एकदम छान बरं का मित्रांनो. आणि ऋषी म्हणला तसं मंदिर आहे. आता हे मंदिराची डिझाईन समोरची, कारण की झेंडा वगैरे लावलेला आहे वरती. साईडला गणपती वगैरे, पलीकडून महालक्ष्मी आहे. झाडं वगैरे साईडला आहे. चला आपण मंदिरामध्ये जाऊ आता. एकदम सुंदर वातावरण आहे, निसर्गरम्य वातावरण आहे. सकाळचे आता सध्या 8 वाजलेले आहे. समोर नंदी आहे. मला वाटतं मध्ये महादेव वगैरे असेल, कारण की नंदी असल्यामुळे महादेवमध्ये असेल. आपण नंदीचं दर्शन वगैरे घेऊ आता. 100% मध्ये महादेव असेल, कारण की नंदीचं तोंड तिकडे आहे, तर महादेवमध्ये असेल 100%. आपण महादेवाचं दर्शन घेऊ आता. हे गणपती महाराजचं मंदिर, पलीकडून श्री महालक्ष्मीचं मंदिर आहे. आता आपण एंट्री करतो आहे मंदिरामध्ये. मी काय म्हणलं मित्रांनो, महादेवाचं मंदिर असेल. महादेवाची पिंड आहे मोठी इथे. आणि हे बघा किती सुंदर स्वामी समर्थाची मूर्ती आहे. आपण वर दर्शन करू आता स्वामी समर्थाचे. एकदम छान. मी एंट्री केलेली आहे स्वामीचं दर्शन मंदिरामध्ये. आता हे मंदिर एकदम छान आहे. मध्ये एकदम थंड वातावरण आहे. आणि स्वामी भक्तासाठी इथं यायचं असेल तर तुम्हाला ॲड्रेस सांगितला मी. श्री संभाजीनगरपासून 40 किलोमीटर अंतर होते. करमाडपासून 20 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे. आपण दर्शन वगैरे घेऊ आता. आणि चितेपिंपळापासून 1 किलोमीटर अंतरावरती मध्ये. स्वामी समर्थ महाराज की जय. हे पाठीमागं जो साईट सोडलेली आहे तिथून सकाळी 7 वाजेला खूप छान
उजाड पडतो स्वामी समर्थावरती. सकाळी 7ला या मंदिरात यावे, खूप छान वाटतं माणसाला. आणि सकाळी 7 वाजेला तुम्ही जर आले तुम्हाला हे सगळं सकाळी बघण्यासाठी भेटेल. इथे आता ऋषी पाटील व्हिडिओ वगैरे बनवत आहे, कारण की तो स्वामी महाराजचा खूप मोठा भक्त आहे. आता ते व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला ते व्हिडिओ वगैरे बनणार आहे आता सिनेमॅटिक. त्याच्या आयडीवर जाऊन व्हिडिओ बघा, खूप छान बनेल. किंवा मी ते कॉलबॅक करतो व्हिडिओ, तुम्ही नंतर बघू शकता. आणि ऋषी पाटील हा खूप छान व्हिडिओ बनवतो. म्हणजे तुमची गाडी वगैरे घेण्यासारखं काही असेल तर बिनधास्त कॉल करा. आता मी स्पेशल व्हिडिओ काढलेला आहे मंदिराचा मधून, तो पण सुद्धा बघून घ्या तुम्ही. आता कसं वाटलं स्वामी महाराज तुम्हाला? एकदम छान वाटतात ना, जसं साक्षात आपण समोर बसलेले आहे ते. आता पुढं आपण एक सिद्धे सेविकरी आहेत, त्यांना आपण बोलून घेऊ, इथली माहिती विचारू, कधीपासून मंदिर वगैरे काय आहे त्यांना बोलू आपण. आणि बाहेरची साईट आहे बघा मंदिराची, आणखी मंदिराचं भरपूर काम बाकी आहे. आता त्यांना भेटतो आम्ही आता सेविकरीला. आता सेविकरी का म्हणतात ते, कधीपासून या मंदिरामध्ये आहे, त्यांना पूर्ण माहिती असेल दादा, ते आम्ही बघतो कुठे. सर, या मंदिराची स्वामी समर्थाच्या मंदिराची स्थापना कधी केली? इकडे बघा. 3 एप्रिल 2025. 3 एप्रिल 2025 केले. लाटकार महाराजांचं मंदिराची महाराज कुठले? हे संभाजीनगर, बीड बायपास, कुंडी आपलं हे दिशानगर. समजा 1 वर्ष पूर्ण आलं मंदिराला. हो, 1 वर्ष झाला. आणि मी काम बाकी मंदिराच की हो, 6 मंडप बाकी आहे अजून. आणि बाकी मठ वगैरे काय एखादा असं मठ वगैरे? नाही, मठ नाही, पण गौशाळा आणि वैद्यशाळा होणार आहे. हो का? आणि जेवणाची सुविधा वगैरे करणार आहे की तर? हो, आपण बाकीच्या मंदिरात बघतो असं अक्कलकोटला वगैरे तसं मंदिराची सुविधा वगैरे जेवणाची वगैरे व्यवस्था करणार आहे का? हो, होणार आहे अजून, पण बाकी आहे त्याला. बाकी आहे का? टाईम आहे त्याला? हो. श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे यूट्यूब चॅनल नवीन आहे, सबस्क्राईब करायला विसरू नका.